हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यास करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाची खंत स्वरूपी विराली श्रीराम। जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार, परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग वंदन, आदरणीय नीलाताईंना साष्टांग वंदन करते। आणि चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया। शांतीपाठ कोण म्हणतं त्यांनी सुरू करावा। काकू मी म्हणू का? हो. शांतीपाठ. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही। इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। काकू नमस्कार करते। नमस्कार। मन आणि बुद्धी स्थिर करायचं आहे आणि त्या स्थिर करण्यासाठी शांतीपाठ, जेवढा शांतीपाठाचा उपयोग होतो तितकाच श्रोते हो आपला सुद्धा तितकाच उपयोग आहे, कारण आपण जगदीशांची मूर्ती आहात। आपल्याला सुद्धा साष्टांग वंदन करते। श्रोते आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे। आपल्या कृपा प्रसादाने माझी मती ती निश्चितपणे स्थिर तत्वावर स्थिर होणार आहे। आणि म्हणून आपल्यामधल्या जगदीशांना मी साष्टांग प्रणिपात करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय आपला उपनिषद मांडुक्य उपनिषद सुरू आहे आणि मांडुक्य उपनिषदाच्या अंतर्गत विचार चालू आहे की अलात शांती प्रकरण, अत्यंत उंचीवर असलेलं मांडुक्य उपनिषद आगम प्रकरण बघितलं। त्या 3 मात्रांचा विचार करून झाला आणि त्या 3ही मात्रा तुर्यावस्थेत लीन होतात, तिथे ओम सिद्ध झाला। त्यानंतर वेथत्य प्रकरणामध्ये आत्मा एकमेव अद्वितीय असून सुद्धा जगताचा भास होतो आणि तो भास कसा आहे, विथत आहे म्हणजे मिथ्या आहे, सगळा भ्रम आहे म्हणून तो व्यर्थ आहे। अद्वैत प्रकरणामध्ये जगत जरी प्रत्यक्ष दिसत असलं तरी सुद्धा त्याचा निराश केलेला आहे। मांडुक्य उपनिषदाने आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप उंचीवर आणलंय बघा। त्या उंचीवर मी कसा आलो हे जेव्हा मला कळेल तेव्हा मग त्या उंचीचं जे महात्म्य आहे आणि त्या उंचीवर जाऊन मी विचार करू शकेल
हे फार महत्व आहे. कारिकाला कारिका स्पष्ट करणं, एकामागे एक कारिका घेणं हा आपला उद्देशच नाहीये. ही कारिका माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसली पाहिजे. कशासाठी मी हा सगळा अभ्यास करतोय? फार महत्वाचं आहे. आणि म्हणून अद्वैत प्रकरणामध्ये जगत दिसत असलं, जगत जरी दिसत असलं तरी त्याचा अधिष्ठानाचा विचार केलाय आणि अधिष्ठानच सत्य आहे हे सांगितलेलं आहे. परंतु आता अन्वय पद्धतीने जरी आम्हाला ज्ञान झालं अद्वैत प्रकरणाच्या माध्यमात, तरी ते सुस्थिर होणे आवश्यक आहे. अंतःकरणात ते स्थिर होणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून त्या स्थिरतेसाठी संशयरहित ज्ञान होणं फार गरजेचं असतं. अनेक संशय येतात आणि ते सगळे संशय आम्ही संपूर्ण तिच्या सकट दर्शनांच्या विचारांसकट ते बघितले. काय जगत निर्माण झालं, जगत निर्माण झालं नाही, हा जो सगळा षटदर्शनांचा विचार केला, त्याच्यामध्ये जे खंडन आणि मंडन बघितलं, त्या सगळ्याद्वारे संशयरहित ज्ञान आम्हाला या कारिकेने सांगितलेलं आहे. आणि व्यतिरेक पद्धतीचा स्वीकार केलेला की हे नाही, ते नाही, हे नाही, असं नाही, फक्त सत्य अद्वैतच सत्य आहे, अशा प्रकारचा आम्हाला अलात शांतीमध्ये अभ्यास सांगितलेला आहे. आणि हा अलात शांतीचा अभ्यास करण्यासाठी मशालीचा दृष्टांत, मशाल जशी गरगर फिरवली चक्रकार ज्योत दिसते, पण वास्तविक मशालीमध्ये कधीही चक्र नसतं. मशालीमध्ये कधीही चक्र नसतं. हे जितकं खरं आहे तितकंच जगत सुद्धा या चक्राप्रमाणेच आहे. ते जगत नाही, त्या जगताची उत्पत्तीच झालेली नाही. हा जीव उत्पन्नच झालेला नाही, असा आम्हाला स्टेप बाय स्टेप मांडुक्याने आणलेला आहे. आणि मांडुक्याने अशा पद्धतीने ह्या सगळ्या याच्यामध्ये आणून परमार्थामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही, हे आमच्या मनावर आतापर्यंत ठसवलेलं आहे. कार्य आहे तर कारण असलंच पाहिजे. मृत्तिका कारण आहे, माती हे कारण आहे, तर घट हे कार्य आहेच. आणि ह्या कार्यकारण भावामध्येच आमचा सगळा व्यवहार चालत असतो. परंतु अलात शांतीमध्ये अस्पर्श योग सांगून आम्हाला सांगितलेलं आहे की कशाचाच स्पर्श नाही, दुसरं नाहीच म्हणून स्पर्शाची गोष्ट नाही. मला कशाचा स्पर्श झाला नाही पाहिजे अशी भाषा जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा दुसरं काहीतरी आहे असं तिथे गृहीत धरलं जातो. परंतु या ठिकाणी दुसरी वस्तूच नाही, एकमेव अद्वितीय अशी एकच वस्तू आहे, ब्रह्म वस्तू आहे, ते मी आहे. म्हणून मला कशाचाही स्पर्श नाही, हे अस्पर्श योग सांगतो. हे हे तो आहे हे सांगतो अस्पर्श, स्पर्श नाही, कारण एकमेव अद्वितीय असं मी आहे. म्हणून परमार्थामध्ये जे कार्य आहे तेही अजात आहे, कारण आहे तेही अजात आहे, म्हणजे झालंच नाहीये. अजात म्हणजे निर्माणच झालं नाही. खूप बारकाईने विषय ऐकायचा हो, फार सुंदर विषय. 42वी कारिका आपण आज घेतोय. 41 कारिकापर्यंत काकांनी अधिकारवाणीतून आपल्या सगळ्यांची बैठक छान तयार करून दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये खंडन मंडन सगळं आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आणि खंडन मंडनाच्या प्रक्रियेद्वारे आता आमचं अंतःकरण कसं झालंय की नाही, अद्वैत आहेच, दुसरं काहीच नाही, अशा या निर्णयाप्रत आम्ही पोहोचलोय का? अद्याप निर्णय झालेला नाहीये, पण इथपर्यंत कमीत कमी आपण आलेलो आहोत. आणि म्हणून यामध्ये येणारं जे कार्यकारण भाव आहे हा सुद्धा या ठिकाणी संपूर्णपणे खोडून काढलेला आहे की कार्य नाही आणि कारण सुद्धा नाही. माती पण अजात, कुंभार पण अजात आणि पाणी सुद्धा त्याच्यामध्ये असलेलं अजातच आहे. काय उंची आहे विचारांची. म्हणून व्यवहारातला जो कार्यकारण भाव, आम्ही सतत कार्यकारण भावात असतो व्यवहारामध्ये. काही प्रसंग घडला तर काय कारण झालं लगेच विचारतो.
आज तब्येत चांगली नाही, काय कारण आहे? मग कारण शोधतो. रात्री जागरण खूप झालं, काल एक्झर्शन खूप झालं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारण आम्ही शोधत असतो. प्रत्येक कार्याच्या मागे कारण आहे हे आम्हाला माहीत असतं. ते कारण शोधण्यामध्ये वेळ जातो. परंतु परमार्थामध्ये, अजातवादामध्ये कार्यही नाही, सत्य नाही आणि कारण सुद्धा सत्य नाही. पण हे आमच्या काका म्हणतात, आमच्या पेशीमध्ये कार्यकारण भाव हा भिनलेला आहे. पेशीमध्ये हो, काय काकांची मांडणी आहे बघा. पेशीमध्ये हा कार्यकारण भाव मांडलेला आहे आणि म्हणून आता पेशीमधला कार्यकारण भाव, रक्तातला कार्यकारण भाव आम्हाला काढायचा म्हणजे किती मेहनत करावी लागत असेल शास्त्रकारांना कल्पना करा. पण जग दिसले म्हणजे जगाचं पण कारण असलंच पाहिजे. आणि असं आमची एक निश्चितपणे सामान्य अधिकारी आपण आहोत. सामान्य अधिकाऱ्याचं असतं की जग आहे ना म्हणजे जगाचं कारण आहे आणि जगाचं कारण काय आहे म्हणून मग आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलं या ठिकाणी 42व्या कारिकेमध्ये की इतकंही सगळं जरी आम्ही ऐकलं की बा जागेपणी जो भ्रम असतो तो जागेपणी असणारा सुद्धा भ्रम आहे. स्वप्नात सुद्धा तो स्वप्नातला सुद्धा भ्रम आहे. हे सगळा सत्याचा विपर्यास या ठिकाणी झालेला आहे. जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये सुद्धा दोन्ही आम्हाला सत्य वाटतं म्हणून तो विपर्यास या ठिकाणी झालेला आहे. एवढं आम्हाला सगळं सांगून शेवटी 42व्या कारिकेमध्ये कारिकाकारांनी गौडपादाचार्यांनी मूर्खच्छंदनुरोधेन सर्वेषां अविरोधेन ह्या न्यायाने आम्हाला आता समजून सांगण्याची सुरुवात केली आहे की सामान्य माणसांना जसं वाटतं ना की जग आहे, हे सामान्य आम्हाला असं वाटतं की जग आहे ते निर्माण झालं आहे, तर आमची तीच समजूत तात्पुरती ठेवून आम्हाला त्यांनी हो म्हटलेलं आहे की हो जग झालंय. मग जग झालंय, जन्माद्यस्य यतः यतो वा इमानी भूतानी जायते, यासारख्या श्रुती आम्हाला सांगण्यात येतात की जग झालं हे गृहीत धरलं आणि अशा श्रुती सांगण्यात येतात. कारण गुरु आणि शिष्य यांचा उपदेशाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, उपदेशाचं स्वरूप की अध्यारोप समजावून सांगून मग आम्हाला अपवादाकडे ते आणतात. हे उपदेशाचं स्वरूप आहे. हे उपदेशाचं स्वरूप, हे सुद्धा या उपदेशाचं स्वरूप या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून सर्वेशा अविरोधेनं, कोणालाही विरोध न करता आता गौडपादाचार्य आम्हाला समोर घेऊन चालले आहे. अनेक अंगांनी विचार केलेला आहे आणि अनेक अंगांनी विचार करून आम्हाला 42व्या कारिकेमध्ये गौडपादाचार्य आणतात. त्यावेळेला गृहीत या ठिकाणी धरलेलं आहे की आम्ही जग खरं मानणारे अधिकारी आहोत. काय विचार केलाय आचार्यांनी? विचार काय केलाय की जग खरं आहे असं मानण्याचे आम्ही अधिकारी आहोत. म्हणजे आम्हाला जग सत्य वाटतं हे गृहीत धरून आम्हाला गौडपादाचार्य आता उपदेश करतात आहे, आम्हाला समजावून सांगतात आहे. आणि हा आम्हाला जग खरं वाटत आहे याचं कारणही काकांनी सांगितले की मलविक्षेपाचं आमच्या अंतःकरणात ठाण मानलेलं असतं. मनी ठाणे शब्दच काकांनी असं मांडलेलं आहे की मलविक्षेपाचे मनी ठाणे, ठाणच मलविक्षेपाने मांडलेलं असतं. मल आणि विक्षेप का येतात अंतःकरणात? 3 गुणांमुळे. मलविक्षेप म्हणजे काम, क्रोध, रागद्वेष हे सगळे मल आहेत. हे का येतात अंतःकरणात? 3 गुणांमुळे, सत्व रज तमांमुळे. सत्व रज तमांचा अंतरी धुमाडू, नाथ महाराज म्हणतात. अंतःकरणात सत्व रज तमाचा धुमाकूळ असतो. गुणकर्माचा
जीवासी अनेकत्वाचा आभासू साचा मानिला. अंतःकरणामध्ये सत्वरजतमाचा धुमाकूळ असल्यामुळे आम्ही अनेकत्वाचा आम्हाला अनेकत्व जाणवतो. मलविक्षेपाचा मनी ठाण असल्यामुळे आम्हाला जग खरं आहे असं घणघणतं आमच्या बुद्धीमध्ये. काकांनी घणघण हाही एक शब्द वापरलेला आहे. आम्ही का अधिकारी आहोत? जग सत्य असायचे अधिकारी आम्ही का आहोत? त्याचं कारण असं आहे की मलविक्षेपाचं ठाण आमच्या अंतःकरणात आहे आणि जग सत्य आहे की ह्याचे घणाघण घणावर घण आमच्या बुद्धीमध्ये पडतात आहे. प्रत्येक क्षणाला आम्हाला हे जग सत्य वाटतंय की नाही वाटतं, त्याच्या प्रतिक्रिया आमच्या अंतःकरणावर उमटत आहे की नाही. आत्ता जर का आपली लाईन गेली आणि मीटिंग बंद पडली तर आपण काय म्हणू? एकदम नाराज होऊन जाऊ, आत्ताच जायला पाहिजे होती, हीच वेळ होती. म्हणजे त्याचा प्रतिक्रिया अंतःकरणावर उमटते आहे. म्हणजे आम्हाला ते सत्य वाटतं आहे. तो घण आमच्या बुद्धीवर पडतो आहे. म्हणून काकांनी सांगितलं की जग खरे ऐसे घण घणे बुद्धी माझी. आणि म्हणून आम्ही जग सत्य आहे असे याचे आम्ही अधिकारी आहोत. आधी हे मान्य करा की आम्ही याचे अधिकारी आहोत. आमचा हा निश्चय आहे. जरी मांडुक्याच्या ह्या उंचीवर आपण जात असलो तरी सुद्धा अजूनही अद्यापही आम्हाला जग खरं वाटत आहे, कारण तो निर्णय झालेला नाही. न कश्चित जाय ते जीव या निर्णयाप्रत अजून अंतःकरण आमचं आलेलं नाही. हे घड आम्हाला हळूहळू हळूहळू कमी करावे लागतात. सुरुवातीला गड्डा खणायचा असेल, जमीन खोदायची असेल तर घणावर घण मारावे लागतात आणि जसं जसं तो खड्डा खोल जातो तसे ते हळूहळू हळूहळू कमी होतात आणि गड्डा पूर्ण झाल्यानंतर मग ते थांबतात. अगदी तीच प्रक्रिया इथे आहे. सध्या जोपर्यंत आम्ही साधक आहोत, बद्ध आहोत, तोपर्यंत घणावर घण, परंतु शास्त्र अभ्यासाने श्रवणाने मात्र हे कमी होतात. बुद्धीवरचे सत्यत्वाचे घळ कमी होतात आणि मग आमचा हळूच अलगत एक दिवस निश्चय होतो. तोपर्यंत आम्ही मात्र जग खरं मानणाऱ्या अधिकाराच्या कॅटेगरीमध्ये येऊन पडतो. म्हणून आम्ही अधिकारी आहोत, परंतु आम्हाला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे आणि श्रवणाने उपरती पण निर्माण झाली आहे. म्हणून जे आमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येते ते एकदम नाही असं शास्त्रकारांनी म्हटलेलं नाही. ते एकदम जग नाहीच आहे असं एकदम जर शास्त्रकारांनी म्हटलं तर आम्ही कुठलेच राहणार नाही. म्हणून आम्हाला हळूच अलगद 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 समोर आणून आम्हाला हे शिकवतात आहे. काकांनी यासाठी उदाहरण एक सुंदर दृष्टांत दिला की डोंगर माथ्यावर जर जायचं असेल ना तर जो दुर्बळ असतो त्याला वळण घेतच जावं लागतो. एकदम तो डोंगर माथ्यावर जाऊ शकत नाही, त्याला सगळी वळण घ्यावी लागतात, मगच तो एकदम डोंगराच्या वरती जातो. आणि वळण जर सगळी आम्हाला वळण जर का टाळायची असतील तर आम्हाला डायरेक्ट उडी मारावी लागते. हो, मिसिंग लिंक. सगळी वळण टळली आणि डायरेक्ट या डोंगरावरून त्या डोंगरावरून मिसिंग लिंक. सगळ्यांना माहितीये, वेगळं सांगावं लागत नाही. अशी उड्डाण आम्हाला घ्यायची. पण उड्डाण घेण्यापूर्वी तत्पूर्वी ही सगळी वळणातून जी आम्ही चाललोय ही सगळी वळणं आम्ही छान समजून घ्यायची. म्हणून शास्त्रकारांचा 42व्या कारिकेमध्ये आग्रह आहे की अजातवादाचा जर आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर परब्रह्माला झालेलं स्फुरण, त्रिगुण, माया हा सगळा गुंता जोपर्यंत आमचा सुटणार नाही, कर्म उपासना हा सगळा गुंता जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत हा निर्णय शक्य नाही. आम्हाला फक्त परोक्षत्वाने हे सगळं माहित असतो, परंतु प्रत्यक्ष अनुभवासाठी आमचे प्रयत्न खूप कमी पडतात. आणि म्हणून मग
आम्हाला परत सांगावा लागतो, असा परत हा उपदेश या ठिकाणी करावा लागतो. म्हणून 42वी कारिका जी आहे, ही 42वी कारिका आम्हाला या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने सांगते की परमार्थामध्ये कार्यकारण भाव हा सिद्ध होत नाही. स्वप्न आणि जागृतीमध्ये सत्याचा विपर्यास झालेला आहे आणि म्हणून आम्हाला जागृती आणि ही सत्य वाटते. मग ही सत्य आम्हाला का वाटते जागृती? अजून का जागृती सत्य वाटते आम्हाला? जग सत्य का वाटतंय? तर या ठिकाणी उपलंभ या ठिकाणी सांगितलेले आहे की उपलंभात समाचारात उपलंभ आणि समाचार असे 2 शब्द या कारिकेमध्ये 44व्या कारिकेमध्ये आचार्यांनी या कारिकेची रचना करताना सांगितले की उपलंभ आणि समाचार म्हणजे उपलंभ म्हणजे काय की उपलंभ म्हणजे अस्तित्व, वस्तूचं अस्तित्व आम्हाला जाणवतं आणि त्या वस्तूचा समाचार म्हणजे त्या वस्तूला एक विशिष्ट रुटीन असतो. ते रुटीन सुद्धा आम्हाला माहित असतो. वस्तूचं अस्तित्वही जाणवतं आणि त्या वस्तूचा एक उपयोग असतो. एक काहीतरी त्या वस्तूला एक आचार पद्धत असते, ती सगळी आम्हाला जाणवत असते या ठिकाणी आणि म्हणून आम्हाला जग हे सत्य वाटत असतो. समाचार म्हणजे परंपरेने त्या वस्तूचा उपयोग चालू असणे. लग्न केलं, संसार केला, मुलं बाळ झाले, आता त्या मुलाबाळांना मोठं करायचं, त्यांचं शिक्षण करायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, ते स्थिर होईपर्यंत आमचं व्यवहार, आमचं रुटीन हे असंच. बरोबर आहे की नाही हो? त्याला आम्ही कर्तव्याचा दर्जा दिला, बरोबर आहे की नाही हो? हो, बरोबर आहे. असंच करायला पाहिजे. प्रपंच म्हटला म्हणजे हे असंच आहे प्रपंच. समाचार म्हणजे परंपरेने त्या वस्तूचा उपयोग चालू असणे. युगानुयुग लोटली तरी परंपरा अशाच पद्धतीची ह्या प्रपंचाची चालू आहे आणि त्या परंपरेचं पायी आम्ही आहोत आणि आम्ही त्याच्यामध्ये फार स्वतःला धन्य समजतो म्हणून हे जग आम्हाला खरं वाटत असते. उपलंभ असतो म्हणजे अस्तित्व असतो, प्रत्येक गोष्टीला अस्तित्व असतो आणि अस्तित्व प्रत्येक वस्तूला असल्यामुळे त्या अस्तित्वाला एक रुटीन असतो. त्या रुटीन प्रमाणेच आपण त्या वस्तूचा उपयोग करत असतो. त्याला त्या परंपरा असं म्हणतात. आणि म्हणून आम्हाला ही कारिका या ठिकाणी सांगते आहे की प्रत्यक्ष पदार्थ दिसतात आणि प्रत्यक्ष पदार्थ दिसत असल्यामुळे त्याचा आचार एक त्याला एक आचार असल्यामुळे आम्हाला तो पदार्थ ते जग खरं वाटतं आणि हे जग आम्हाला खरं वाटत असल्यामुळे आम्ही अजात कल्पनेला भीतो अशी ही 42वी कारिका सांगते आहे. लक्षात आलं? याचा क्लिक लक्षात आला? आम्हाला हे जग खरं का वाटतंय आणि हे जग खरं वाटत असल्यामुळे आम्ही अजात कल्पनेला भीतो. अबब, हे झालंच नाही असं म्हणायचं कसं शक्य? आता माझं कसं होईल? आम्ही का भीतो की हे जगच झालं नाही तर आता माझं कसं होईल? म्हणून आपण अजात कल्पनेच्या यांनी व्याकुळ होतो आणि म्हणून आम्ही ह्या कल्पनेला भीतो. म्हणून विद्वान लोक आहेत हे यांनी हे जग आहे असं गृहीत धरून ते आता आम्हाला उपदेश करतात आहे. जग आहे रे बाबा, उपदेश करतात आहे की जग आहे तर याच्यामधलं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाचं असलेलं रुटीन ह्यात फसल्यामुळे ते जग तुला खरं वाटतं आहे. म्हणून तुला अजातवादाचं भय वाटतं आहे. एखादी वस्तू माझी आहे असं आपण म्हणतो आणि खूप आनंद वाटतो त्या वस्तूमध्ये, परंतु दुसरा येतो आणि म्हणतो की ही वस्तू तुझी नाही.
हे घर तुझ्या मालकीचं नाही, हे घर माझं म्हणून मी या घरात राहिले, निश्चिंत झालो. आपण निश्चिंत होतो आणि कोणीतरी येतो आणि म्हणतो की हे घर तुझं नाही. पायाखालची जमीन सरकते की नाही? एकदम एकदम रस्त्यावर आल्यासारखं वाटतं की नाही? आता कसं? मी ते इतके दिवस या घराला माझं म्हटलं आणि आता हे म्हणतात की हे घर तुझं नाही, आणि कागदपत्र घेऊन सिद्ध केलंय की या घरावर माझा मालकी हक्क नाही. पायाखालची जमीन सरकली की नाही? घाबरलो की नाही? भय आमचा हा फार ज्या जीवाचा स्थायी भाव आहे, भय अधांतरी झाल्यासारखं वाटतं की नाही? तसं ह्या अजातवाद ऐकल्यानंतर जीवाला वाटतं एकदम की हे जग खरं नाही, तर मग माझं कसं, मी कुठे, असं भय आम्हाला वाटतं. म्हणून ध्यानाची सुद्धा भीती वाटते बरं का. ध्यानामध्ये ध्यान लागल्यानंतर जर का आम्ही या ध्यानातून उठलोच नाही तर कसं, त्या भीतीचं स्वरूप पहा कसं आहे. आम्हाला जे भय वाटतं त्या भीतीचं स्वरूप इथे सांगितलेलं आहे काकांनी. ध्यानामध्ये सुद्धा एक जागा अशी येते की तिथे भय वाटतं की इथून आम्ही बाहेरच नाही आलो तर कसं. केवढं त्या व्यावहारिक जगताला आम्ही सत्यत्व दिलेलं आहे पहा. मृत्यूची भीती, आजार झाल्यानंतर सुद्धा आता आम्ही उद्याचा दिवस पाहू की नाही, उद्याचा दिवस पाहू की नाही, आम्हाला फार भय वाटतं की आता हा देह नाहीच, नाही याचं भय आम्हाला आहे बरं काय. सांगायचं कारण काय आहे, नाही असो ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये नाही हा विचार असतो त्यावेळेला भय वाटतं. हे आम्हाला हे सांगून राहिले शास्त्रकार. मृत्यूची भीती वाटते, आजार झाल्यानंतर उद्याचा दिवस मी पाहणार की नाही, वाटलं भय. अगाजे झालेच नाही, नाहीच भय, हे झालंच नाहीये म्हणून भय, हे शरीर उद्या राहणारच नाहीये म्हणून भय. आणि असं केविलवाणे जीवन आम्ही जगत असतो, या भयामध्ये केविलवाणे जीवन जगत असतो. आणि परमार्थ आम्हाला केविलवाणं जीवन जगू देत नाही, म्हणून शास्त्रकारांना इथे या ठिकाणी उडी मारावी लागली. आमचं हे भय लक्षात घेतात. आमच्या अंतःकरणात हे भय आहे हे त्यांच्या लक्षात आलं हो, हे आमच्या लक्षात नाही आलं. दुर्दैव इथे आमच्या लक्षात नाही आलं. गेलं शरीर, आजारामुळे उद्या शरीर नसलं तरी मी आहे, हे शरीर झालेलंच नाहीये, मी आहे, हा विचार जर त्या ठिकाणी दृढ असेल तर शरीर जाण्याची भीती वाटेल का? ध्यानामधून मी नाही उठलो तरी काय फरक पडणार आहे, मी आहेच, मी आहे ह्याच्यावर जोपर्यंत आम्ही स्थिर होत नाही तोपर्यंत हे भय जाणार नाही. आणि म्हणून सांगावं लागलं शास्त्रकारांना की बाबा रे, उपलंब म्हणजे अस्तित्व प्रत्येक गोष्टीला आहे, जे जे दिसतं त्या सगळ्यांना अस्तित्व आहे, आणि त्या अस्तित्वाला एक रुटीन आहे. पेला म्हटलं की त्यांनी पाणी प्यायचंच, कप म्हटलं की त्यांनी गरम पेय वस्तू प्यायचीच, ग्लास म्हटलं की त्यांनी थंड पाणी प्यायचं, थंड वस्तूच प्यायची. एक रुटीन आहे प्रत्येकाला, आणि त्या रुटीन मध्ये तू फसून गेल्यामुळे जग खरं वाटत आहे हे लक्षात घे. द्वैत जाणवत आहे हे लक्षात घे. देह आहे, त्या देहाला अस्तित्व आहे, अस्तित्व या देहाला निर्माण झाल्यामुळे या देहाला एक रुटीन आलं, वर्णाश्रमाचं रुटीन आलं, बाकीचं सगळं रुटीन आलं. त्याला समाचार असं म्हणतात. परंपरा आली, या देहाला एक परंपरा आली. सकाळी उठा आणि करा, उद्योगधंदा करा, पोट पाण्यासाठी कमवा, रात्र झाली आराम करा, भूक लागली त्याला अन्न द्या. एक याला समाचार असं म्हणतात. आणि यामध्ये आम्ही हेच सत्य मानत असल्यामुळे भय, आता हे नाही म्हटल्यानंतर एकदम भय तयार झालं. नाही तर नाही, देह नाही, उद्या जाणारच आहे, तरी मी आहे ना, ही आमच्या अंतःकरणाची समजूत पक्की व्हावी, हा निर्णय पक्का व्हावा. म्हणून शास्त्रकारांनी या ठिकाणी हे भय आमचं गृहीत धरलं आणि उडी मारली. आहे की नाही हो भय सगळ्यांना? आज निर्भय आपण लोक झाले आहो का? अगोदर भय आहे. अलाट शांती आहे की नाही? आम्ही
निर्भय झालेलो नाही. अबोबो अलाट शांती जग झालोच नाही असं म्हणतात आहे. किती कठीण, हा विचार सुद्धा पचत नाहीये. अहो सगळं अनुभव घेतोय, पण आम्ही अनुभव घेऊन सुद्धा हे जग झालं नाही असं कसं म्हणायचं? कसं म्हणायचं? हा विचार केला उपलंब आणि समाचार, हा विचार केला तर आम्ही अजातवादापर्यंत नक्की येऊन पोहोचू. आणि म्हणून आम्हाला ही कारिका आम्हाला हेच सांगते आहे. म्हणून केविलवाणं जीवन जगू देत नाही आम्हाला. म्हणून आचार्य म्हणतात की हा आत्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये, पुस्तकामध्ये नाही हो. पुस्तकामधला आत्मा आम्ही जेव्हा समजून घेतो ना, तो परोक्षच होतो, परोक्ष ज्ञानापर्यंतच असतो. पण प्रत्येकाच्या हृदयामधला आत्मा ज्यावेळेला आम्ही शोधू, ते चैतन्य आम्ही शोधू. चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ स्वीकारिती, मी न स्वीकारिती. मी ज्या वेळेला ते चैतन्य स्वीकारेल त्यावेळेला अपरोक्ष ज्ञान मला होईल. हे इथे आम्हाला ही कारिका आम्हाला हे सांगते. म्हणून जग सत्य जे आहे, हे जग सत्य नाही. सत्य एकच आहे, अद्वैत सत्य आहे, परब्रह्म सत्य आहे, ते मी आहे. आता द्वैताचं भय बाळगण्याचं काहीही कारण नाही. द्वैत नष्ट होण्याचं काहीही भय घेण्याचं कारण नाही. निर्भय आम्हाला होण्यासाठी कारिका सांगतात आहे. पण त्यासाठी आम्हाला आचार्य म्हणतात बालभाव आम्ही स्वीकारला पाहिजे. निरागसता पांडित्यम निर्विधम बाल्येन तिष्ठासे, म्हणजे ही आज्ञा आम्हाला उपनिषदांची. लहान मुलासारखं राहा, तितकं निरागस वृत्तीने राहा. की शास्त्रकार सांगतात त्यांना जग झालं नाही. लहान मुलं केवढे निरागस असतात. त्यांना आपण काय सांगतो, इतके मोठे चॉकलेट त्यांच्या समोर आपण दाखवतो. चॉकलेट आहे, चॉकलेट आहे. त्यांना आनंद होतो, ते चॉकलेट घेतात. एवढी चॉकलेट त्यांनी खाऊ नये, त्याच्यापासून त्यांची हानी आहे. म्हणून आई पटकन सगळे गायब करते आणि म्हणते की सगळे चॉकलेट काहीच नाही, इथे चॉकलेटच नाही, याच्यात तर काहीच नाही. मला आत्ता दिसले होते, पण आता सगळे चॉकलेट गायब झाले, इथे काहीच नाहीये, चॉकलेटच नाही. असं आईने सांगितल्याबरोबर त्याला खरं वाटतं की नाही? आई म्हणते ना चॉकलेट नाहीये, चॉकलेट कबूतर घेऊन गेला. त्याच्या बालकल्पनेप्रमाणे आईने त्याला सांगितलं. त्याचा निरागस भाव, पटकन श्रद्धा आईवर बसली आणि चॉकलेट नाही ह्या निर्णयावर तो पटकन आला आणि खेळायला लागला. चॉकलेट नाही म्हणून कशासाठी तो पटकन रमला? निरागसता असल्यामुळे त्याची श्रद्धा पटकन आपल्या आईवर बसली की आईने सांगितलं चॉकलेट कबुतराने नेले. तसं जगत आहे. आम्हाला वाटतं हे चॉकलेट आहे, हे पाहिजे आहे, पण हे हानिकारक आहे. म्हणून आम्हाला संत सांगतात की अगा जे झालेच नाही, अरे बाबा जे ते झालंच नाहीये. पण निरागसता बाल्यभाव जर ठेवला तर आम्हाला ते पटकन पटेल. तो निरागसता ठेवली तर पटकन संतांच्या याच्यावर आम्ही पटकन विश्वास ठेवू. म्हणून बाल्यभाव असावा, ती निरागसता असावी. आणि त्याच्यासाठी श्रवण फार महत्वाचं आहे. म्हणून खरं काय आहे हे खूप मोठं अज्ञान आमच्या जवळ आहे. काय खरं आहे हेच अज्ञान आमच्या जवळ असल्यामुळे आम्हाला हा एवढा मोठा अभ्यास करावा लागला. इतका मोठा अभ्यास आम्हाला तेवढ्यासाठी करावा लागला हो. की बाह्य देखे दृश्य प्रतीती. आम्ही बाह्य, नाथ महाराज म्हणतात बाह्य देखे दृश्य प्रतीती. बाह्य आम्हाला दृश्याची प्रतीती बाह्य येते आहे. अंतरी विषयाची आसक्ती, अंतरंगामध्ये विषयाची आसक्ती पण जाणवते आहे. ही अज्ञानाची स्थिती आहे, ही आमची स्थिती आहे. आणि म्हणून भय आमच्या जवळ आहे. आणि हे भय काढण्यासाठी गौडपादाचार्यांची ही कारिका आहे की उपलंब आणि समाचार या दोन गोष्टींचा विचार करा. की प्रत्येक जी गोष्ट दिसते आहे त्या सगळ्याला अस्तित्व आहे. आणि त्याला अस्तित्व आहे, उपलंब आहे. हे अस्तित्व कशामुळे आलंय? जन्मामुळे आलंय, उत्पत्तीमुळे आलेलं आहे. आणि म्हणून त्याला एक रुटीन आहे,
म्हणून समाचार त्याला आहे, त्याला समाचार म्हणतात. आपण म्हणतो तो व्यावहारिक समाचार शब्द इथे नाही. आत्ता त्यांचा समाचार घेऊन येतो, थांबा, तुम्हाला सांगतो. मला काही त्यांचा समाचार कळला नाही, तो समाचार शब्द इथे नाही. आचार, सम आचार, एक आचार असतो प्रत्येक गोष्टीला, त्याला समाचार असं म्हणतात. म्हणजे देह आहे, त्याला अस्तित्व आहे, तर मग वर्णाश्रम धर्माचं आचरण इथे करावंच लागतं. आचरण म्हणजे समाचार, असा या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला हे द्वैत आहे असं वाटतं, जगत आहे असं वाटतं. पक्क मुद्दा लक्षामध्ये बिंबवून घ्या. अंतःकरणात उपलंब आणि समाचार हे शब्द बिंबवून घ्या अंतरंगात. म्हणजे प्रत्येक वस्तूशी ज्या वेळेला आमचा संबंध येईल त्यावेळेला हा विचार प्रकर्षाने समोर येईल, याला उत्पत्ती आहे आणि याला एक रुटीन आहे, त्याप्रमाणेच हे होणार आहे. म्हणून हे सत्य नाही, हे झालेलंच नाही. व्यवहारापुरता करायचा, त्याच्यानंतर अगाजे झालेच नाही, याच निर्णयावर मी आलो पाहिजे. म्हणून द्वैत सत्य मानणारे लोक असतात आणि हे सत्य मानतात. म्हणून समाचारासारखा उपलंब सारखा विचार आम्हाला करावा लागतो. सगळी द्वंद्व जी आहे ही द्वैतामधली आहे. सुख दुःख, मुख्य जय पराजय, हे सगळे द्वंद्व आमचं द्वैतामध्ये आहे. आणि म्हणून जग सत्य आहे, तिथे देह तादात्म्य आहे. द्वैताशिवाय जीवन आमचं अशक्य आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्हाला सांगतात हे की देह तादात्म्य सुटलं पाहिजे. जोपर्यंत देह तादात्म्य सुटणार नाही, तोपर्यंत हा विचार अगाजे झालेच नाही. हा विचार तिथे रुजणार नाही, फळणार नाही, फुलणार नाही, साधकत्व फुलणार नाही. म्हणून जगत सत्यत्व सुटलं पाहिजे. देह तादात्म्य सुटेल किंवा जगत सत्यत्व सुटेल, या दोन गोष्टींना परमार्थात अजिबात पर्याय नाही. कशानेही हे भरून निघणार नाही. फक्त विचारांतीच आम्हाला हे कळेल. म्हणून वस्तुसिद्धी विचार येणं न कश्चित कर्म कोटिभी, म्हणून विचार करायचा आहे. म्हणून द्वैत सत्य मानणं, देह तादात्म्यामध्ये राहणं, ह्या गोष्टी समाचार आहेत. आता समाचाराचा अर्थ कळला का? समाचार घेणं म्हणजे आम्ही समाचार घेतो व्यवहारात, तसा नाही. त्याला मी आणखीन आपल्या प्रचलित शब्द सांगितला, रुटीन. शास्त्रीय शब्द जास्ती न वापरता प्रत्येकाला रुटीन आहे. प्रत्येकाला रुटीन आहे. म्हणून द्वैत सत्य मानणं ही परंपरा आहे, हे रुटीन आहे. आणि देह मी आहे ही सुद्धा रुटीन आहे. म्हणून जगत सत्यत्व, देह सत्यत्व, ह्या सगळ्या भ्रांती ज्या आहे हे श्रवणाने आम्हाला सगळ्या काढायच्या आहेत. हे आम्हाला सत्य का कसं वाटतं? रज्जू सर्प जिथं धरला, अहो रज्जू सर्पाला आम्ही धरलं, आम्ही काय म्हणतो? आम्ही सापाला जिवंत धरलेला आहे, चला चला या, माझं कौतुक तर करा, माझं कौतुक तर करा. मी सर्पाला जिवंत पकडलाय, सापाला मी जिवंत पकडलाय. पण ज्ञानी म्हणतात की अरे बाळा, तू जो साप पकडला तो साप नाहीच, तिथे दोरी पकडली, रज्जू सर्प गीत धराला. असं आम्ही देह तादात्म्य आणि द्वैत सत्य जे मानणं आहे याच्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही तो जिवंत धरलेला आहे, परंतु तो मायेचा सोहळा आहे हो सगळा, लक्षात घ्यायचंय. आणि म्हणून भय काढून टाकायचं. श्रवणाने ते निघेल. श्रवण आणि मनन यापरते नाही साधन, तरी ते नित्य नूतन केले पाहिजे. समर्थ म्हणतात ते आत्माराम, ते नित्य नूतन केले पाहिजे. म्हणजे नित्य नूतनाचं श्रवण सातत्याने करायला पाहिजे.
तेव्हाच आमचा अगाजे झालेच नाही हा निर्णय सहजगत्या होईल. हे सहजगत्या होण्यासाठी हा सगळा प्रयत्न हो. यात सहजता येण्यासाठी एवढी शास्त्रकारांनी कसरत केली आहे. नाही तर अगाजे झालेच नाही सांगून दिलं असतं झाले असते. केवढी कसरत केली आम्हाला समजून सांगण्यासाठी, केवढी मेहनत केली आहे. ही मेहनत जर का आम्ही लक्षात घेतली तर कृतज्ञतेने अंतःकरण भरून जाईल. कृतज्ञता व्यक्त होईल आचार्यांबद्दल आणि मग त्या कृतज्ञतेतून आम्ही जय जयकार करू. जय जय जी सच्चिदानंदा. ती कृतज्ञता केवढी मेहनत केली आहे आणि म्हणून हे जग झालंच नाही. याच्यासाठी सुंदर दृष्टांत काकांनी दिलेला आहे. कवडसाचा दृष्टांत दिलेला आहे की झोपडी आहे, वरती छप्पर आहे, त्याला एक त्या छपराला छिद्र आहे आणि त्याच्यातून तो सूर्याचा कवडसा आतमध्ये आला आणि भिंतीवर पडला. हे सगळं आम्ही अनुभवतोय, पाहतोय. आम्ही म्हणतोय की कवडसा कशामुळे आला? सूर्यामुळे आला, ते छिद्र असल्यामुळे आला, भिंत असल्यामुळे आला. नेमकं कवडसा कशामुळे आला? 3 कारण. सूर्य, छिद्र, भिंत. त्याच्यामुळे तो कवडसा आला आणि तोच आम्ही सत्य मानला. अगाजे झालेच नाही याची मांडणी आम्हाला शास्त्रकार सांगून आले की ज्याला तू उपलंब म्हणजे अस्तित्व दिलेलं आहे, त्याचा समाचारात तू रमलाय म्हणजे परंपरेमध्ये तू रमला आहे, तो कसा आहे रे बाबा? तर ह्या कवडशासारखा आहे तो. मग हा कवडसा कशामुळे आला? सूर्यामुळे आला, छिद्रामुळे आला की भिंतीमुळे आला? याचं काय उत्तर आहे? याचं उत्तर आहे कवडसा कशाचमुळे नाही आला, तो नव्हताच. आला तो तिथे नव्हताच. कवडसा आला असं आम्हाला वाटलं, तो सूर्यामुळे आला असं आम्ही म्हटलो. छिद्र आहे म्हणून म्हटलं, भिंत आहे म्हणून म्हटलं. भिंत काढली, छिद्रही बंद केलं, कवडसा कुठे गेला? कुठे गेला कवडसा? सांगू शकतो? सूर्यरूप तो झाला. विलीन झाला. म्हणजे तो आला होता का? आलाच नाही. आम्हाला वाटलं तो आला कारण ते छिद्र होतं म्हणून, त्याच्यातून ते किरण आले म्हणून आम्हाला असं वाटलं की त्याला अस्तित्व प्राप्त झालंय. तो छिद्रातून आला, भिंतीवर पडला, त्या रुटीन मध्ये तो आला, त्याच्यामुळे तो आम्हाला खरा वाटला. मुलं त्या कवडशाचीच खेळतात कितीतरी वेळ. असा हा जग, असा हा कवडसा आहे. असा हा जग, हा कवडसा आहे. आणि म्हणून आम्हाला हे सांगून राहिले की कवडसा झालेलंच नाही. तो छिद्रामुळे आम्हाला वाटतो हेही माईक आहे, तो भिंतीमुळे आम्हाला वाटतो हेही माईक आहे. पण उत्तर आहे की कवडसा हा सूर्यरूप आहे. इतकी कसरत आम्हाला केलेली आहे आमचं भय काढून टाकण्यासाठी. बघा हो, एक भयाचा विचार सुद्धा आचार्यांना नाही चालत. आपल्या शिष्यामध्ये भयाचा विचार सुद्धा, एक लवलेश सुद्धा नको. म्हणून इतकी कसरत तत्वज्ञानाची इथे करून आले आणि सोप्या पद्धतीने आम्हाला समजून सांगतात आहे की बाबा रे, हे जे दैनंदिन जीवन आहे, या दैनंदिन जीवन एका हद्दीपर्यंत जीवन पद्धती उपयुक्त आहे. कारण ह्या जीवन पद्धतीनेच तुझी कुटुंब व्यवस्था, तुझा देहनिर्वाह छान होणार आहे. म्हणून तेवढ्यापुरती तू ती स्वीकार. आणि कुटुंब व्यवस्था, जीवन, देहनिर्वाह जर चांगला झाला तर तू विचार करू शकणार आहे, तू साधना करू शकणार आहे. म्हणून तेवढंच त्याला फक्त महत्व दे. जगताला, व्यवहाराला, प्रपंचाला, द्वैताला तितकंच महत्व दे, बस. बाकी नको. त्याचं मूल्य लक्षात घे, त्याच्या मर्यादा लक्षात घे आणि मर्यादा ओळखून पुढे जाय. आणि म्हणून साधना, साधना आणि साधना, प्रामाणिकपणाने परमार्थ करून, साधना करून मला मुक्त व्हायचंय, आनंद रूप जीवन जगायचंय.
हा ठेका माझा असला पाहिजे. हा ठेका जोपर्यंत आतमध्ये राहणार नाही तोपर्यंत माझं साधकत्व फुलणार नाही, ते विकसित होणार नाही. आणि विकसित जर झालं नाही तर ते ऐक्यापर्यंत जाणार नाही. म्हणून जबाबदारी फार येते. आणि हा सगळा प्रयत्न म्हणून आचार्य ह्या श्लोकामध्ये, ह्या कारिकेमध्ये 42व्या कारिकेमध्ये जगत उत्पत्तीच्या उपदेशाचं प्रयोजन स्पष्ट करून आले की का सृष्टीची निर्मिती सांगितलेली आहे. कारण आम्ही श्रद्धावान नक्की आहोत. 42वी आणि 43वी सुद्धा कारिका आम्हाला सांगते की आम्ही श्रद्धावान असल्यामुळे आम्हाला जरी जग सत्य वाटत असतं ना तरी त्याच्या संबंधीचे दोष येतात. ते आम्हाला दोष खूप लागत नाही, ते दोष अत्यल्प आहेत. आम्हाला जग सत्य वाटते पण आम्ही साधक आहोत, आम्ही मोक्षार्थी आहोत, आम्ही श्रद्धावान आहोत, आम्ही श्रोत्रिय आहोत. श्रोत्रिय म्हटलं हो या ठिकाणी आचार्यांनी आम्हाला साधकाला श्रोत्रिय आहो म्हणजे वेदपाठ करण्यामध्ये तत्पर आहो, परंतु श्रुतीच्या तात्पर्याचा अर्थाचा बोध आम्हाला होत नाही आहे. आणि म्हणून वस्तू उत्पन्न होत नाही असा जर उपदेश केला एकदम श्रुतीनी तर तो आम्हाला सहन होणार नाही. आणि म्हणून आम्हाला आधी सृष्टी निर्माण झाली जन्माध्यस्यतः हे सांगावं लागलं. आणि मग सांगून आम्हाला अजातवादाकडे आणलेला आहे. म्हणून त्याच्यामध्ये जो दोष येतो तो दोष आम्हाला लागत नाही. ही आम्हाला 43वी कारिका सांगते की हा दोष आम्हाला लागणार नाही. पण एकदम आम्हाला काहीच उत्पन्न झालं नाही, हा उपदेशाचं आकलन एकदम होणार नाही. कारण आपण सगळं द्वैत बघतो आहे. आमच्या कल्याणासाठी मनुष्य आम्हाला वेदांनी विहित कर्मानुष्ठानाचा आदेश दिलेला आहे. वर्णाश्रमानुसार आचार धर्म सांगितलेला आहे, पाळायला सांगितलेले आहे. सदाचार हा थोर सांडू नये तो संत पण सांगतात आहे. आणि या सगळ्या उपदेशांमधून स्पष्ट होतं की गुह्य आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सत्कर्म हे उपायभूत आहे. हे आम्हाला सतत सांगून राहिले. गीतेचा 3, 4, 5 ते तिन्ही अध्याय कर्मयोगाबद्दलचेच आहे. कशा पद्धतीने कर्मयोग करायचा हे सांगून राहिले. आणि असं असताना एकदम हे झालं नाही असं जर म्हटलं तर आमच्या पायाखालची जमीन निघून जाते. हे घर तुझं नाही, घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर निघ. पायाखालची जमीन सरकली तशी इथे पण ती जमीन सरकेल साधकाची. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी आचार्य उपलंब आणि समाचाराच्या माध्यमातून सांगतात आहे की बाबा रे, हा सगळा अध्यारोप आहे. प्रथम विश्वच उत्पन्न झालेला आहे आणि मग या सर्व निर्मितीचा उत्पत्तीचा निरास. आधी विश्वाची उत्पत्ती सांगे, आधी मिथ्या उभारावे मग ओळखोनी सांडावे. आधी मिथ्याची उभारणी तर मग त्याचं ओळखणं आणि मग ते त्याचा निराश करायचा. मग सत्य ते अंतरी बाणे. मग जे सत्य आहे तेच अंतरा बाणणार आहे. आधी मिथ्या कळो आले, समर्थांची दुसरी उभी. आधी मिथ्या कळो आले, आधी मिथ्यात्व कळलं, मग विचारे दृढ केले, मग ते विचारांनी दृढ केलं. भय ते उडाले अकस्मात. विचाराने ते मिथ्यत्व दृढ झालं की भय ते उडाले अकस्मात. ते अकस्मात भय उडवण्यासाठी हा खटाटोप उपलंब आणि समाचार या शब्दांच्या माध्यमातून हा एवढा खटाटोप केलेला आहे. म्हणून श्रुतीने जरी विश्वाची उत्पत्ती सांगितली तरी सुद्धा पारमार्थिक दृष्टीने हे विश्व झालंच नाही. फक्त मंद आणि विवेकी लोकांच्या दृष्टीने हे सांगितलेलं आहे. कारण त्यांना आत्मनाशाचं भय वाटतं म्हणून इतका खटाटोप केलेला आहे. भय वाटल्यामुळे म्हणून द्वैत दर्शनाचे जे दोष आहेत हे दोष
आम्हाला या ठिकाणी लागत नाही कारण आम्ही साधक आहोत. केवढ्या साधकत्वाचा फायदा आहे हो बघा. बद्धाला लागतात, बद्धाला लागतात दोष. कोणता दोष? पुनरपि जननम पुनरपि मरणम, परत त्याला यावंच लागतं. द्वैत सत्य मानल्यामुळे, जगत सत्य मानल्यामुळे बद्धाला दोष खूप लागतात. दोष लागतात म्हणजे परत त्याला जन्म घ्यावाच लागतो, चालू जन्म मरण परंपरेत तो अडकतोच. पण साधकाला लागत नाही. कारण त्याचं काय? कारण असं आहे की साधक श्रद्धावान असतात. श्रुतीवर आणि वेद वाक्यांवर त्यांची श्रद्धा असते. ते अवैदिक नसतात. केवढा साधकत्वाचा फायदा आहे. मग साधक व्हावं की नाही हो? ते साधकत्व आम्ही विकसित करावं की नाही हो? ते फुलवावं की नाही हो? आणि ऐक्यापर्यंत जाण्यासाठी हे सगळं केवढं आवश्यक आहे. या दोषामध्ये जर आम्हाला सापडायचं नसेल तर साधकत्व फुलवणं, विकसित करणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही या दोषामध्ये फसू आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम, हाच दोष आहे. दुसरं कोणता दोष आहे? आणि म्हणून हे सगळं द्वैत बुद्धीचे भयंकर दोष लागत नाही. ही 43वी कारिका आम्हाला सांगतात आहे. यद्यपि कश्चित दोषा स्यात् तसा अल्पी अपि अल्प एव भविष्यति, आचार्यांनी म्हटलेलं आहे. यद्यपि कश्चित दोष, किंचितचा सुद्धा दोष आम्हाला लागत नाही. एवढी साधकत्वाचा फायदा आहे. आता छान वाटलं की नाही? आता पायाखालची जमीन सरकली नाही की नाही? अरे तुझं हे घर सिमेंट विटाचं घर तुझं नसतं तर काय झालं? निरंजना आम्ही बांधिले घर, तुकाराम महाराज म्हणतात आहे. हे घर नाही तर काय झालं तुझ्या मालकीचं? एकदम रिलॅक्स. निरंजना आम्ही बांधिले घर, अवघी विश्वाची माझे घर. रिलॅक्स झालं. सगळं विश्व माझं घर आहे. सिमेंट माती विट्यांचा 2 BHK 3 BHK ह्या घरामध्ये आसक्ती ठेवून काय करत? रिलॅक्स. भयते उडाले अकस्मात. हे अकस्मात. आता या ठिकाणी दोष लागत नाही. अवघी विश्वाची माझे घर. नाही तर मग हे जर पटलं नाही, अवघी विश्वाची माझे घर पटलं नाही, निरंजन आम्ही बांधिले घर पटलं नाही, तर सिमेंट विटाचं घर निघाल्याबरोबर परत ते बांधण्याचा खटाटोप, परत त्याच्यासाठी सगळं आटापिटा. मला घर नाही, मी बेघर. आलं दुःख. पटलं की नाही? पटलं नसेल तर परत पटवून सांगणार उद्या, आज नाही. सुनील काका नागपूरला गेल्यामुळे आता विषय पटवून घेणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. बरं, एक अधिकार वाणी नसल्यानंतर फार मोठी जबाबदारी येते. अधिकार वाणीमधून फक्त पटकन ऐकायचं, पटकन पटतं, पटकन होच म्हणतो आपण. ज्या वेळेला माझं मला पटवून घ्यायचं असतं त्याला खूप मेहनत करावी लागते. म्हणून आपल्या सगळ्यांना सोमवार, मंगळवार, बुधवार खूप मेहनत करून एवढं पटवून घ्यायचंय. आणि काका आल्याबरोबर सांगायचं की काका पटलं हो, अगाजे झालेच नाही. आम्ही स्वतः आम्हाला पटवून घेतलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. डॉक्टर काकांनी जे सांगितलं ते तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आम्ही ह्या 3 दिवसात ते पटवून घेतलं. आपल्याला सगळ्यांना मिळून ही जबाबदारी 3 दिवसाची पार पाडायची आहे हो. माझ्या एकटीची नाही आहे, सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून पटलं असेल तर सांगा, समजलं असेल तर सांगा, काठीण्य गेलं असेल तर सांगा, उद्या परत हाच भाग घेईन. एवढीच आपल्याला विनंती. पण 1 तास सार्थकीच लावा, वाया घालवू नका. एवढीच विनंती माझ्या सकट. मलाही हे पटलं नाही तर मी परत तुमच्या माध्यमातून उद्या मी स्वतःला हे समजावून घेईन. आणि म्हणून आत्मस्वरूप अज आहे, अद्वय आहे. ह्याला घाबरण्याचं कारण नाही. आत्मनाशाचं भय वाटायचं कारण नाही. साधकांच्या बुद्धीमध्ये अद्वैत तत्वज्ञानाचा प्रवेश व्हावा म्हणून विश्वाच्या उत्पत्तीचा उपदेश
42 आणि 43 ह्या कारिकेमध्ये केलेला आहे. आज आपण ह्या 2 कारिका बघितल्यात. उद्या आपण 44वी कारिकेकडे वळू. किती काका येईपर्यंत किती होतात बघू. किती कारिका होतात याला महत्व नाहीये, त्याच्यातला विचार पटतोय की नाही याला महत्व आहे. हा विचार पटवण्याचा आपण श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करू की आम्हाला विचार पटू देत आणि आमचे होऊ देत. या ठिकाणी चिंतनाला विराम देते. रामकृष्ण रामकृष्ण हरी. ते नमस्कार. ते रामकृष्ण हरी. सुंदर ते रामकृष्ण हरी. जय श्री ते रामकृष्ण हरी. जय श्री शैव ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ते रामकृष्ण हरी. सुशांत दादा डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब नमस्कार करतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुधीर दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुधीर दादा रामकृष्ण हरी. सुरेखाताई होशिंग दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण समाचार छान सांगितलं तुम्ही. विकलंब आणि समाचार छान सांगितला. पटला ना. रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. सिद्धी दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. पद्माताई मला थोड्या वेळाने फोन करा. रामकृष्ण हरी. गोपाल दादा रामकृष्ण हरी. हो काकू करते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुमेधाताई रामकृष्ण हरी. सुमेधाताई नानासाहेब रामकृष्ण हरी.